खरं तर भाजपकडून इच्छुक असलेले मात्र स्थानिक आमदारांमुळे या ठिकाणी तिकीट डावलले गेलेले शशिकांत जाधव हे यावेळेला अपक्ष निवडणूक लढत आहेत आणि त्यांची निशाणी रिक्षा आहे. या रिक्षांचा एक भव्य रोड शो त्यांनी या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि आपण शशी भाऊ यांच्याशी बोलतोय. भाऊ, खरं तर भाजपकडनं तुमची दावेदारी समजली जात होती, ऐन वेळेला असं काय घडलं की तुम्हाला अपक्ष लढावं लागतंय? नाही, मला वाटतं त्याच्यात जास्त खोलात जाण्यापेक्षा आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर सगळ्या जगामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या न्यूज माध्यमातून गेलं. पण तरीसुद्धा मी गेल्या 2007पासून सातत्याने सलग 3 वेळा ह्या प्रभागातून निवडून आलो आहे आणि मला वाटतं माझ्यासमोर उभे असलेले सगळे उमेदवार हे एकदाच आणि तेही माझ्यासोबत होते तेव्हा ते निवडून आले होते. आणि मला वाटतं मागच्या वेळेलाही मी मनसेत असताना माझ्या जोडीला असणाऱ्यांना मी सगळ्यांना निवडून आणलं. नंतर मी भारतीय जनता पार्टीत गेलो, मी माझ्याबरोबर सगळ्यांना परत निवडून आणलं. आणि मला असं वाटतं की मी कोणत्याही पक्षात जातो आणि मी निवडून येतो याचा अर्थ पब्लिक माझ्यासोबत आहे. आणि ह्या प्रभागातले आता जर आपण बघितलं तर 42,000 लोकांची वस्ती असलेला किंवा मतदान असलेला हा प्रभाग आहे. आणि यामध्ये जेव्हा मला तिकीट नाही मिळालं असं कळालं तर खऱ्या अर्थाने इथल्या नाशिकच्या आमच्या प्रभागातील लोकांनी येऊन माझा शेवटच्या अर्धा तास आधी फॉर्म भरला आणि तो अपक्ष भरून लोकांनी पहिल्या दिवसापासून जे प्रेम केलं त्यांच्या प्रेमावरतीच आज या ठिकाणी मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. पण अपक्ष निवडणूक लढणं हे किती अवघड आहे, कारण पक्षाची यंत्रणा असते, कार्यकर्ते असतात. हे सगळं उभं करताना काय नेमका आव्हान वाटतंय? मला वाटतं सगळं राजकीय गणित सगळ्यांना माहिती आहे, काय काय होतं, पक्षांविषयी काय आदर आहे, असं सगळं जर आपण डोळ्यापुढे ठेवलं तर मला वाटतं जनता जनार्दन ज्यांच्या मनातला माणूस जर निवडून उभा राहत अशा निवडणुकीला तर मला वाटतं जनता ही सगळ्या पक्षांपेक्षा फार मोठी आहे. त्यांनी एकदा जर ठरवलं तर सगळ्या पक्षांना पाडायचं किंवा जिंकवायचं ही जनताच ठरवते आणि माझ्या प्रभागातील जनता मात्र माझ्यासोबत आहे हे परत एकदा ते दाखवून देतील. रिक्षा घरोघरी कशी पोहोचवताय तुम्ही सध्या? आता 2च दिवस राहिलेत. खरं तर निवडणुकीचा चिन्ह घेतानाच माझे सगळे रिक्षा बांधव जे मित्र आहेत, मी गेल्या 20 वर्षापासून त्यांच्यासोबत राहतो आणि अनेक चिन्ह समोर होते. पण ह्या सगळ्या मित्रांनी मला सांगितलं की भाऊ तुम्ही काही करा, ही आमची लक्ष्मी आहे, ह्या लक्ष्मीला तुम्ही बरोबर घ्या. आणि मला वाटतं ती लक्ष्मी घेऊन मी जनतेपुढे जातो, कारण ह्या लक्ष्मीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेजची इमर्जन्सी अटेंड केल्या जाते, प्रत्येक रुग्णाचं इमर्जन्सी अटेंड केल्या जाते, प्रत्येक रात्री बेरात्री काही कुठलंही अवघड संकट आलं तर मला वाटतं हक्काची ही रिक्षाच राहू शकते आणि माझ्या शेजारी ती राहू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं हे रिक्षा हे चिन्ह हे सामान्य माणसाचं आहे, हे गरजू लोकांची आशा पुरवणारं चिन्ह आहे. आणि म्हणून मी माझ्या रिक्षा बांधवांना त्यांचं खूप मनापासून आभार मानेल की ह्या प्रभागात साधारण 2,000च्या वर रिक्षाचे मालक आणि ड्रायव्हर आहे. मला वाटतं ह्या एवढ्यांच्या जीवावरती मी आरामशीर निवडून येऊ शकतो, याच्या पलीकडे मला कोणाची गरज नाही आहे. आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की या सगळ्या रॅलीमध्ये रिक्षा चालक देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. खरं तर भाजपकडनं दावेदारी असताना शशी जाधव यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागते. मात्र प्रभागातल्या रिक्षा चालकांच्या एकूणच आग्रहाखातर आपण सर्वसामान्यांसाठी सर्वात उपयुक्त असलेल्या रिक्षा या चिन्हाचा स्वीकार केला आणि त्यामुळे आता घरोघरी ही रिक्षा पोहोचवणं हे काम पुढच्या 2 दिवसात शशी जाधव यांना करावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.